आजीच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरी करण्याच्या उद्देशानं 17 वर्षीय नातवानं आजीची टॉवेलनं गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना पनवेल तालुक्यातील टाकरवाडी येथे उघडकीस आली आहे। या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून खुनी मुलाला बालसुधार गृहात पाठवण्यात येणार आहे। यातील मृत वृद्ध महिलेचं नाव जानकी कान्हा निरगुडा असं आहे। जानकी निरगुडा या 3 एप्रिल रोजी सकाळी टाकरवाडी येथून एकविरा देवीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी टाकरवाडी ते धामणीकडे जाणाऱ्या डोंगराळ पायवाटेनं निघाल्या होत्या। तेव्हापासून त्या बेपत्ता होत्या। त्याबद्दलची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। तपासादरम्यान माळडुंगे गावाच्या हद्दीत टाकरवाडी ते धामणीकडे जाणाऱ्या डोंगराळ पायवाटे लगत असलेल्या झुडपात 7 एप्रिल रोजी त्यांचा मृतदेह सापडला। यावेळी त्यांची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलं। त्यांच्या अंगावरील सोन्याचं मंगळसूत्र आणि चांदीचे बाजूबंद चोरी करण्याच्या उद्देशानं त्यांची हत्या करत खुनी पसार झाला होता। त्यामुळे सुरुवातीला या प्रकरणी अज्ञातावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र तपासात ही हत्या जानकी निरगुडा यांच्या 17 वर्षांच्या नातवानंच केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। 7 एप्रिल रोजी रात्री 9:15च्या सुमारास त्याच्या विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।